कल्पना कर. तू 3-4 वर्ष डिग्री घेतोयस, मेहनत करतोयस, अभ्यास करतोयस, स्ट्रेस घेतोय आणि डिग्री झाल्यावर कळतंय की त्या फील्डच्या जॉब कमी झाल्या आहेत. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. आज मी तुला घाबरवणार नाही, आज तुला क्लॅरिटी देणार आहे. आपण आज 3 महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. AI खरंच जॉब घेतो का? कोणत्या जॉब धोक्यात आहेत? आणि स्टुडंटला आता काय करायला हवं? हा व्हिडिओ स्पेशली स्टुडंटसाठी आहे, कारण फ्युचरची तयारी आजच करावी लागते. AI तुझी जॉब घेणार नाही आहे, पण AI रिपिटेटिव्ह काम घेणार आहे. जे काम फिक्स्ड असते ते इझिली मशीन करू शकते. उदाहरण, पूर्वी डेटा एंट्री ही लोक बसून करायचे. आता सॉफ्टवेअर प्लस AIने ते काम आता सेकंडमध्ये होत आहे. अशा काही फील्ड सांगतो जिथे रिस्क खूप जास्त आहे. पहिली आहे डेटा एंट्री किंवा बेसिक ऑफिस वर्क, जिथे काम काय असतं, कॉपी पेस्ट, बेसिक अपडेट्स. हे काम इझिली AI मुळे ऑटोमेशन झालेलं आहे. एक्झाम्पल, एखाद्या कंपनीमध्ये पहिले डेटा एंट्रीसाठी 3 लोक बसायचे. आज ते काम AI मुळे एक व्यक्ती बसून करू शकतो. दुसरी फील्ड आहे बेसिक अकाउंटिंग किंवा रुटीन टास्क, जिथे फक्त बिल्स, GST एंट्री आणि कॅल्क्युलेशन असेल. ते AI बेस्ड टूल्स आता काम करत आहेत. तर त्याने CAचा जॉब जाणार का? तर अजिबात नाही. पण बेसिक लेवलच्या जॉब नक्की जाऊ शकतात. तिसरी फील्ड आहे सिंपल कस्टमर सपोर्ट. पूर्वी कस्टमर केअरसाठी ह्युमन लागत होते, पण आज चॅटबॉट व AI असिस्टंट 24/7 काम करतात. कधीही सुट्टी नाही आणि सॅलरी इन्क्रीजची चिंता पण नाही. चौथी फील्ड आहे जेनेटिक कंटेंट बघ. साधे लेख, सिंपल कंटेंट इझिली AI करू शकतो. म्हणूनच या फील्ड सध्या खूप जास्त रिस्कमध्ये आहे. पॉझिटिव्ह भाग बोलूया. AI रिप्लेस करायला अवघड जॉब्स कोणत्या? पहिलं आहे ह्युमन इंटरॅक्शन बेस्ड जॉब. डॉक्टर, टीचर, नेतृत्व रोल, काउन्सिलिंग. कारण हे ह्युमन इमोशन व जजमेंट महत्वाचं असतं. मशीन इम्पॅथी देऊ शकत नाही. दुसरं आहे क्रिएटिव्ह फील्ड. ओरिजिनल थिंकिंग, स्टोरी टेलिंग, स्ट्रॅटेजी. AI मदत करू शकतो, पण इमॅजिनेशनसाठी ह्युमनचीच मदत असते. तिसरं आहे हाय स्किल प्रोफेशनल. इंजिनियर्स, स्पेशालिस्ट, प्रॉब्लेम सॉल्वर, डेव्हलपर, डिझायनर. AI टूल आहेत, पण ऑपरेटर महत्त्वाचं आहे. AI वापरणारे लोक. भविष्यामध्ये जिंकणार कोण आहे? AIला घाबरणारे नाही, तर AIला वापरणारे. आता सर्वात प्रॅक्टिकल भाग बघूयात. स्टुडंटला काय करायला हवं? डिग्रीवर ब्लाइंड ट्रस्ट नको आहे. डिग्री महत्त्वाची आहे, पण मार्केट हा स्किलवर चालतो. दुसरं म्हणजे AIला शिकायला सुरुवात करणं. फील्ड कोणती असो, पण AI टूलचा वापर, ॲटोमेशन, टेक्नॉलॉजी याला इग्नोर करणं म्हटलं तर फ्युचरला रिस्कमध्ये करणं.
अडॅप्टेबिलिटी डेव्हलप करा. फिक्स माइंडसेट हा धोकादायक आहे. मी हेच करणार वाला. चौथं म्हणजे कंपॅरिझन थांबवा. AI हा पॅनिक ट्रॅप आहे. मिस्ट्री पाहाल तर समजेल. कम्प्युटर आले, जॉब्स वाढल्या. इंटरनेट आलं, करिअर वाढलं. तसंच AIमुळे सुद्धा करिअर ग्रोथ होऊ शकते व AI देखील ऑपॉर्च्युनिटी निर्माण करेलच. तर लक्षात ठेवा, AI तुमची जागा घेणार नाही, पण AI वापरल्यानं नक्की कोणतरी तुमची जागा घेईल. भविष्यामध्ये 2 प्रकारचे लोक असतील. एक AIला घाबरणारे आणि दुसरं AIला वापरणारे. तर डिसिजन आजच घ्या. तर बाकी लोक वेट करतील आणि स्मार्ट लोक प्रिपेअर करतील. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही AI वापरत आहेत की नाही. बाय.